तालुक्यातील अक्राळे औद्योगिक क्षेत्रात रिलायन्स ही नामांकित कंपनी आहे। या कंपनीमध्ये 80% रोजंदारी ही स्थानिक नागरिकांना मिळाली पाहिजे। या मागणीसाठी शिवसेना जिल्हा प्रमुख भाऊलाल तांबडे व स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली होती। यावेळी मंत्री सामंत यांनी सदरील पत्राची तात्काळ दखल घेऊन औद्योगिक प्रादेशिक अधिकारी नाशिक दीपक पाटील यांना आदेशित करून बैठक बोलावली। या बैठकीत जिल्हा प्रमुख भाऊलाल तांबडे म्हणाले की दिंडोरी तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुण युवक युवतींना यामध्ये पहिले प्राधान्य दिलं पाहिजे। स्थानिकांनी त्यांच्या जमिनीत जागा व पाणी दिलंय, या गोष्टींचा विचार करून स्थानिकांना नोकरीमध्ये प्रथम प्राधान्य दिलं पाहिजे। माजी आमदार रामदास चारोस्कर यांनी सांगितले की भरती करताना तालुक्यातील आजी-माजी लोकप्रतिनिधींना व पदाधिकाऱ्यांना विचारात घेतलं पाहिजे, त्यांच्याशी संवाद ठेवला पाहिजे, त्यांची दखल घेऊन कंपनीच्या प्रशासनानं घ्यावी। औद्योगिक प्रादेशिक अधिकारी दीपक पाटील यांनी याबाबत दखल घेऊन रिलायन्स कंपनीचे HR हराळे यांना सूचना करून स्थानिक नागरिकांना प्राधान्य देऊन स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, पत्रकार यांना विश्वासात घेऊन काम करावे असं सांगितले। बैठकीला तालुका प्रमुख अमोल कदम, योगेश बर्डे, दत्तू भैरे, पांडुरंग गडकरी, अतुल वाघ, राष्ट्रवादीचे युवा जिल्हाध्यक्ष श्याम हिरे, वसंत थेटे, सागर उदार, गोविंद इंचाळ, एकनाथ आव्हाड, गोकुळ चौधरी, संदीप चौधरी, सोमनाथ वतार, विश्वास गुंजाळ, अर्जुन फलानी, श्रावण पांडव, संकेत सूर्यवंशी, वैभव गायकवाड, हिरामन गांगुर्डे, सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामस्थ यांच्यासह तालुक्यातील सर्व पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। आमची इच्छा नाहीये, आमची इच्छा एकच आहे, ही फॅक्टरी खूप मोठा वेळ वाढला पाहिजे। हा वेळू गांडाला मिळू द्या, पण जनमानसाचा विचार करा, गोरगरिबाचा विचार करा, गोरगरिबाच्या पोटाचा विचार करा। तुम्हाला वाटलं लय रागाला का त्याच्या पाठीत तुम्ही झापट मारणे चाललं, पण त्याच्या पोटात लात नका मारू, पोटात लात मारू चुकीचं आहे। मी तुम्हाला परत एकदा कळते जातो, लोकांना म्हणजे मी रोज आहे 24 तास साहेब, आम्हाला गावात जाऊशी वाटत नाही, लोक तोंड काढून घेतले साहेब। रोड